हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तुमच्याकडे पण आज ढगाळ वातावरण होतं का आणि पाऊस आला होता का कमेंटमध्ये सांगाल. आमच्या इकडे तर खूपच जास्त आभाळ होतं आणि आज मी कॉलेजलाच नव्हती गेली बिकॉज मैत्रिणीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता म्हणून. आणि मी आंघोळ वगैरे केली, मस्त सनस्क्रीन जी आहे ते अप्लाय केली. तुम्ही केली होती का कमेंटमध्ये सांगाल. तुम्हाला रोज सांगते सनस्क्रीन जी आहे ते अप्लाय करत जा म्हणून, बिकॉज सनस्क्रीन जी आहे ती स्किनला प्रोटेक्ट करते ना की स्किनला फेअर करते. फेअर करण्यासाठी ही जी आहे सनस्क्रीन लावत नसते, फक्त स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी जी आहे ना सनस्क्रीन लावायची असते. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हीही लावत जा. त्यानंतर मी नाश्ता करण्यासाठी जे आहे माझ्या मेसमध्ये आली आणि नाश्त्यामध्ये आज होते पोहे जे आहे ते. मावशी तिची पूजा करत होती आणि बाकीच्या मावशी जे आहे ते करत होत्या स्वयंपाक जे आहेत ते. आज त्याने मी नाश्ता केला. त्यानंतर मी गेली माझ्या मैत्रिणीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. केक वगैरे घेतला निर्मल बेकरीमधून, जे वर्धेमधली फेमस बेकरी आहे आणि खूप जुनी आहे. हे प्लेस तुम्ही गेस करा जर वर्धेकर असेल तर, आणि कमेंटमध्ये सांगा जे नॉन वर्धेकर आहेत त्यांनाही कळू द्या आपल्या वर्धेमध्ये हा कॅफे कुठे आहे आणि या कॅफेचं नाव काय आहे. तर तुम्ही कमेंट करा. इथे आम्ही फोटोशूट वगैरे केला, जे बर्थडे गर्ल होती तिचा. आणि त्यानंतर झाला बर्थडेचा केक कटिंग जे आहे तेही होती वैष्णवी धुर्वे आमची बर्थडे गर्ल जी आहे. आणि नंतर केलं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन, काहीतरी समथिंग खाऊन. तुम्ही खाता का कमेंट करून सांगाल. त्यानंतर आम्ही तिथं पोट नाही भरलं म्हणून आम्ही गेलो चौपाटीवर मोमोज खाण्यासाठी. आणि हे जे आहे ना आपली चौपाटी आहे वर्धेमधली, आणि आम्ही कुठले मोमोज खात आहे जर वर्धेकर असेल तर कमेंटमध्ये सांगा, नॉन वर्धेकरांना कळण्यासाठी. त्यानंतर मी आली मार्केटच्या रोडनी हॉस्टेलला जाण्यासाठी. फायनली मी आली हॉस्टेलच्या माझ्या रोडनी. हॉस्टेलमध्ये येते तर पाहते तर काय इथे होता टुर्नामेंट, कबड्डी जी आहे त्याची. जे बॉईज आहेत त्यांची कबड्डी होती आणि इथे माझ्या हॉस्टेलच्या मुली ज्या आहेत त्या पाहत होत्या कबड्डीचे सामने. आणि इथे मुलांचे कबड्डीचे सामने सुरू होते आणि ती म्हणते तुझी वॉच तर मस्त आहे म्हणते. म्हटलं थँक्यू. त्यानंतर मी आली माझ्या हॉस्टेलमध्ये, सिग्नेचर वगैरे केली आणि नंतर आली रूममध्ये. मी म्हटलं आस्थाला आणि सानिकाला की चला आपण पण जाऊ टुर्नामेंट बघण्यासाठी. तर त्याही निघाल्या बिकॉज वातावरण खूप थंड वाटत होतं आणि मस्त वाटत होतं. तर भेटूया आपण खाली अशी म्हणत आहे फक्त. आणि त्यानंतर मावशी जी आहे पाहत होती मोबाईल आणि ते थांब व्हिडिओ वगैरे कर म्हणते ब्लॉगमध्ये दाखव मला. आणि मुली झुलत होत्या झुला जी आहे. मी बघत होते टुर्नामेंट, पण मला काही दुरून इंटरेस्ट येत नव्हता पाहण्यामध्ये आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं. म्हटलं नाही आपण आपल्या हॉस्टेलमध्ये जावं म्हणून मी आणि असं जे आहे मस्त झुलायला आतमध्ये आलो. म्हणजे आमचं जे पटांगण आहे तिथे. तर मस्त असे झुलत होतो. तुम्ही झुलता का कमेंटमध्ये सांगाल. आणि तुमच्याही हॉस्टेलला असे झुले जे आहे ते आहे का सांगा. ह्या मुली वेगळ्याच घसरगुंडीवर बसल्या होत्या जिथं घसरगुंडीच नव्हती. आणि आमचे झोके घेणं जोराचे सुरू होते आणि आभाळ ज्यानं पूर्ण काळं आलं होतं. आणि आज पाऊस येणं पक्कं होतं, पण पाऊस काय आला नाही, थोडाफार आला नाही, त्यानंतर चालला गेला. इथं यांची लाडापिट्टी सुरू होती आणि आमचं झोकं घेणं सुरू होते. मी मस्त झोके घेत होती उंच. म्हटलं आस्था अजून घेऊ आणि मस्त झोके जे आहे ना ते घेत होतं. दोघी जणी मजा येत होती झोके घ्यायला बिकॉज खूप दिवसानंतर जे आहे ना झोके घेत होतो. जसं लहानपणी घ्यायचो आताही घेतो, पण इथे असूनसुद्धा आता असं वाटत नाही की आपण जावं म्हणून, पण लहान मुलींना बघून वाटत होतं की जावं. मावशीकडे आली, सानिका जे आहे क्लिप्स घेत होती आणि मी मस्त झोकेच घेत होती. मावशी मोबाईल पाहत होती. फायनली जो झुला आहे तो थांबवला आणि अजून जे आहे ना अजून सुरू होते. म्हटलं त्यांचे व्हिडिओ घे. तर ती पोरगी पाहिल्याबरोबर पळाली तिच्या रूममध्ये. आणि नंतर इकडे मी माहीत नाही मी काय बघत होते, तर मे बी सायकल बघत असणार, मुलींच्या किती सायकल आहे आणि मुली किती सायकलनी जाते असंच काहीतरी काउंट करत असेल, मलाही आठवत नाही आहे. पाऊस लागला म्हणून आम्ही आलो रूममध्ये. आणि इकडे ना पाऊस जे आहे म्हणजे जास्त नव्हता येत, पण हवेने तो पाऊस जो आहे ना तो रूममध्ये म्हणजे येत होता आमच्या साईडनी. त्याच्यामुळे आम्ही रूममध्ये आलो. आणि आज माझ्याच रूमची टर्म होती. इकडे आलो आम्ही डायनिंग हॉलमध्ये. आमच्या हॉस्टेलला ना आधी प्रेयर घेते, त्यानंतर मग प्रेझेंटी जे आहे ते घेते, मस्त घोषणा नारे जे आहेत ते देतात. आणि मुलींनी मस्त हाय बाय करत होत्या. इथे ना वेट सुरू होता बिकॉज एक मुलगी होती हॉस्टेलची, तीच घेणार होती प्रोग्राम, बट यांना भूक लागली त्याच्यामुळे तो प्रोग्राम कॅन्सल झाला. मी बघण्यासाठी गेली तिला की किती वेळ आहे म्हणून, तर ती आली नाही. आणि आम्ही केलं मस्त जेवण जे आहे ते. आणि जेवणामध्ये आज खूप काही होतं. सानिकाने दिला मला चिंचा जे आहे ते, माझ्या फेवरेट चिंच आहे. तुम्हाला आवडते का सांगाल. आज मंगळवार होता म्हणून झाला मेडिटेशन. आणि हा ब्लॉग इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बाय.